जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 6 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 25,000 क्रेटची झालेली आहे। आता प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतोय, शेतकऱ्यांचे टोमॅटो काय भाव मागतोय हे सुद्धा आपण व्यापारी बांधवांशी विचारणार आहोत। चांगल्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळणं अपेक्षित आहे, परंतु सध्या बाजारभाव कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। आता या ठिकाणी आपण बघूया काय भाव खरेदी करतात। हा चांगला माल आहे। तो भाऊ काय भाव क्या रेट से लिया भाई साहब? 511 लिया। का म्हटले? 511 511 कुठली व्हरायटी? अथर्व। आणि साऊला काय बाजारभाव? साऊथ नाही विरांग विरांग आहे पुढा 62-42 62-42 चालू 4.5 गुरु 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 नाही पाहिलाच नाही आज मेघदूत मेघदूत नाही आता त्याला टाइम आहे 3 महिने 3 महिन्यानंतर सगळे मेघदूत आता फक्त आता अथर्ववर 62-42 नंतर चालू होईल आरेमान चालू होईल मेघदूत तिथून चालू होईल विरांग आणि गुरु गुरुचं आम्हाला काय आढळत नाही अजून गुरु केलेलंच नाही। गुरु झालाच नाही आम्हाला आम्ही गुरु सगळ्यांना अच्छा, तुम्ही सगळ्यांचे गुरु हरकत नाही। सगळ्यांचे गुरु. शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला द्या अशी अपेक्षा आहे। व्यापारी बांधव असंच शेतकऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा, बाजारभाव चांगले द्या। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 6 जून 2026 रोजी चांगल्या टोमॅटोला बाजारभाव 400 रुपयापासून तो 500-550 रुपयाचा बाजारभाव आहे। बघा, कुठली व्हरायटी घेऊन आला? किती क्रेट आणली? शाळेला कितवीला आहे? बरोबर, शाळा शिक। हो भाऊ नमस्कार। हो आज काय बाजारभाव आहे? 5-5.5 रुपये साऊ 5-5.5 साऊ। दादा नमस्कार, कुठून आले? पारून बरं बरं, किती क्रेट आहेत? 47 काय मार्केटला काय सूचना? काही नाही मार्केट काय? नाही ना बरं का सर। बोला ना। हे शेतकऱ्यांच्याकडे जे 2 रुपये हमाली येते ना ते जर बंद झाली तर बरोबर आहे। अच्छा, व्यापारी हमाली लावत आहेत। एक हेल्पलाईन पाहिजे, एक 4 अंकी म्हणा किंवा बरं. कशी का जर व्यापाऱ्यांची खळखळ झाली तर मार्केट कमिटीला टपक्या सूचना देता येईल पण मार्केट कमिटी शेजारीच ऑफिस आहे आहे ना? ना। तरी बी आता आम्ही समजा इकडे तिकडे गोडाऊनला जातो, अच्छा, टोल फ्री नंबर पाहिजे असा टोल फ्री नंबर त्याच्यात एक माहिती मदत होईल शेतकऱ्यांना। आणि हमाली नाही घेतली पाहिजे। हमाली थोडी कमी केली म्हणजे बंदच व्हायला पाहिजे। साहेब काय आता तुम्ही काय सांगाल, काय शेतकऱ्याचं म्हणणं बरोबर किती आहे? आता जे पोरं काम करतात त्यांना देणं भावे नाही पण ते नाही तर पहिलं कसं होतं की नाही शेतकरी स्वतः खाली करत होते। मग तुम्ही स्वतः का नाही खाली करत? मग स्वतः आम्ही ज्या वेळेस गरज पडत त्यावेळेस करतोयच ना खाली। मग तुम्ही खाली केल्यावर हमाली जाणारच नाही ना। कसं करू आम्हाला? पण बा इकडे सगळं उपलब्ध असताना आता आम्ही तिकडे उचलून आणतोय, शेतातून बाहेर काढताना डोक्यावर घेतोय, हे सगळं आम्हाला करतोयच ना। नाही पण मग इथे खाली जर तुम्ही स्वतः केली तर जास्त बेटर राहील ना। मग कसंही करा, काय हरकत नाही, पण माझ्या हिशोबाने ते 2 रुपये वाचले। टोल फ्री नंबर पाहिजे, सूचना ती योग्य आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला दिनांक 6 जून 2026 रोजी बाजारभाव जो मिळतो आहे तो 350, 400, 500, 550 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे। चांगल्या मालाला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। जो माल थोडा बारीक आहे किंवा बागा संपत आलेले आहेत त्याचे बाजारभाव कमी जास्त होतात, परंतु चांगल्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। आपल्यासोबत बनकर साहेब आहेत। बनकर साहेब नमस्कार। आता चांगल्या टोमॅटोला किती बाजारभाव नेमका मिळतोय? बनकर साहेब नमस्कार। साहेब आज 6 जून टोमॅटोला काय बाजारभाव? बाजार 400 रुपये 550 विरांग मालाच्या क्वालिटीनुसार बाजार। आणि व्हरायटी कुठली आज? क्वालिटीला बाजारभाव। एक नंबर टोमॅटो 1 नंबर 5,500 550 जे कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमी 3-3.5 अच्छा, कमीत कमी 300-350 आणि जास्तीत जास्त 550 रुपये बाजारभाव नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आहे। आवक अधिकची झालेली आहे, त्याच्यामुळं वाहनं लावताना आपण पाहतोय थोडीशी तारांबळ होताना पाहायला मिळते। वाहन चालकांना वाहन व्यवस्थित लावा जेणेकरून बाजारभाव चांगला मिळायला हवा। आता या दर्जेदार मालाला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। सर नमस्कार। हो नमस्कार। सर किती लागवड आहे? लागवड आहे 7-8 एकर। 7-8 एकर। काय बाजारभाव मिळतोय? बाजारभाव 450 ते 550 अथर्व विरांग विरंग नाही मार्केटला, पण जात 600-700 रुपये। साऊ
चौपंतीस मार्केट आहे 450 ते 550 माल पाहून. काय तर मार्केटची वेळ 8:30 पुन्हा 8. नाही ठीक आहे, काय अडचण नाही मार्केटला. वेळेला काही लई अशी अडचण नाही काय. माल लिमिटेड आहे त्याच्यामुळे जातोय अर्धा एक तासाचं. अच्छा, मार्केट कमिटीच्या जी वेळ बदललेली आहे त्या वेळेबद्दल शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही. भाऊ नमस्कार. काय बाजारभाव आज? 550 बोलून राहिला शेतकरी, 650. 650. माल एक नंबर आहे ना? माल एक नंबर आहे. 550 मागितलं. 550 मागितले. मालाचे पैसे झाले पाहिजे ना, थोडे वाढवा. चांगल्या मालाला चांगले पैसे द्या. शेतकरी साहेब कुठलं गाव आहे? का हो? कुठलं गाव आहे? घारगाव. कुठली व्हरायटी? काय भाव मागतात? माल चांगला आहे, काही करू नका, पैसे होतील. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा. चांगल्या मालाची निवड केली की बाजारभावावर देखील काही वेगळा परिणाम होत नाही, म्हणजे चांगल्या मालाचे पैसे होतात. ज्या वेळेला मालाची निवड व्यवस्थित केली जात नाही त्यावेळेला मात्र शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये आपल्याला कळकळ झालेली पाहायला मिळते. आपण पाहतोय चांगल्या मालाला चांगलाच बाजारभाव या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. दिनांक 6 जून 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव सरासरी 350, 450, 550 रुपयाचा बाजारभाव आहे. आपल्यासोबत दांगड साहेब आहेत. दांगड साहेब एक नंबरचा माल घेत आहेत. तर बघूया दांगड साहेब आज काय बाजारभाव आहे? आजचे बाजार अथर्वचे झाले 450, 500 रुपयापर्यंत बाजार झाले अथर्व. आणि 62, 400, 450 रुपये. साऊ व्हरायटी थोडीशी बाजारात कमी आज, त्याच्यामुळे 500 ते 600 रुपयाच्या आसपास साऊ जाते. काय बाजार वाढतील हेच राहतील? बाजार नाही, बाजार हेच राहते. पुढे विक्री होत नाही मालाची. पुढे विक्री होती. आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हमाली आमच्याकडनं 2 रुपये घेतली जाते की हमाली घेऊ नये. हमाली आता ते तर घेणं योग्यच आहे ना. जर तुम्ही जर खाली शेतकरी जर पहिल्यापासून ती मार्केटला सवय आहेच, व्यापाऱ्याकडून कुठल्याही प्रकारचं काही केलं जात नाही. त्यांनी 551 सांगितलं, आम्ही वरती 1 रुपया टाकून देतो, त्याच्यात 1 रुपयामध्ये त्यांची 1 रुपयाच जातो. आणि ती जी हमाली आहे ती बरेचसे, म्हणजे माझ्या अंदाजाने बरेचसे गाडीवाले जे आहेत त्यांच्याकडेच हमाली असते. शेतकऱ्याकडे हमाली नसते. जो गाडीवाला आहे त्याच्याकडे 2 रुपये हमाली गाडीवाल्याकडेच असते, म्हणजे ते कॅल्क्युलेट करून भाडं असतं. अच्छा, ठीक आहे. हो नमस्कार. कुठलं गाव आहे? कुठली व्हरायटी आणली? काय भाव मागतायत? अच्छा, 550. काय अपेक्षित आहे? 550 हो साहेब, काय घेऊन टाका. 5 रुपये चांगला माल घेतला. थोडंफार मार्ग काढा. अच्छा, ऊन कुठं? शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करून आणा. मालाची निवड जर व्यवस्थित केली तर बाजारभाव देखील चांगला मिळू शकेल. चांगल्या प्रतीचा माल आणल्यावर व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये खळखळ होणार नाही. त्यामुळं मालाची निवड योग्य प्रकारे करा, अशा प्रकारची अपेक्षा आहे. आपण नारायणगावच्या मार्केटमध्ये पाहतोय व्यापारी बांधव टोमॅटो खरेदी करतायत. बाजारभाव चांगला मिळायला हवा, चांगल्या मालाचे पैसे झाले पाहिजे. सुपर माल आहे, त्याला बाजारभाव देखील त्याच पद्धतीनं मिळणं अपेक्षित आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चांगल्या मालाचे पैसे झाले पाहिजेत. आता कुठलं गाव आहे? कुठली व्हरायटी? 575. 575. काय भाव मागतात? 500 झाले. 500, 550. किती लागवड आहे सगळी? अवघड आहे. 1.5 एकर आहे. एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला काय अलबेल आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव भले थोडंफार कमी जास्त होईल, परंतु पैसे वेळेवर मिळतात. त्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात. चांगल्या दर्जेदार मालाला बाजारभाव त्याच पटीनं मिळणं अपेक्षित आहे. आता पाहूया या ठिकाणी टोमॅटो खरेदी करण्याचं व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. आता चांगल्या मालाचे बाजारभाव चांगले मिळले तर शेतकऱ्याचे पैसे अधिकचे होत आहेत. त्यामुळं व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या चांगल्या टोमॅटोला. भाऊ नमस्कार. साहेब, आज 6 जून 2026
काय टोमॅटोला बाजारभाव? 500 450 500 ते 600 रुपये 400 म्हणजे 400 पासून ते 600 पर्यंत सरासरी 3 दिवस झाले ते बाजार चालू आहे. तर बाजार वाढतील कमी होतील? बाजार आज तसे थोडेसे वाढलेत एक 6.25 6.5 दोन तिथलं गेलेली आहे एकदम थोडंसं विक्री असते त्याच्यामुळे बाजारामध्ये थोडीशी वाढ झाली. चला धन्यवाद. व्यापारी बांधवांनो, असाच शेतकऱ्यांचा दुवा घ्या. शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे व्हायला हवेत. आपल्यासोबत आप्पा आहेत. आप्पा नमस्कार. हो आप्पा, 6 तारीख आहे, 6 जून. काय बाजारभाव आहेत? बाजार 5 5.5 6. 5 5.5 6. आज चांगल्या मालाला बाजारभाव 6 रुपये किलो, म्हणजे 600 रुपयाला 20 किलोचं क्रेट असं सांगितलं जातं. आपण माल घ्या, बघू आता काय भाव. काय भाव घेतलाय? 550 रुपये. कुठली व्हरायटी? साऊची. भाऊ काय दिली का द्यायची? अच्छा, दिलेली. अच्छा, कायला शेटला दिलेली? टाइम त्यांनाच देतो आपण, कायम त्यांनाच देता, म्हणजे भरोशाचा व्यापारी. घरचा व्यापारी. नाही, नक्कीच कैला शेटचं काम निश्चित चांगलं आहे. दुसरं एक सखाराम शेट आहे, त्यांचं पण काम चांगलं आहे. व्यापारी बांधवांनो, असा शेतकऱ्यांचा दुवा घेत चला. तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत. अनेक वेळेला व्यापाऱ्यांकडून कधी शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करताना किंवा खाली करताना सांगतात एक बाजारभाव, नंतर बाजारभाव देतात वेगळा. आणि शेतकरी व्यापारी यांच्यामध्ये तुटुमिमी होते आणि मग वाद होतात आणि त्याचा परिणाम मार्केटवर होतो. तर चांगल्या दर्जाचा जो माल आहे त्याला बाजारभाव देखील अशाच पद्धतीनं मिळणं अपेक्षित आहे. या ठिकाणी व्यापारी बांधव टोमॅटो खरेदी करताना गर्दी करतायत. चांगल्या मालाला चांगला बाजारभाव मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दर्जेदार मालाला दर्जेदारच बाजारभाव मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 6 जून 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव सरासरी 400 रुपयापासून तर 600 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे द्या. शेतकऱ्याचा दुवा घ्या. नमस्कार. हो, काय भाव मागतायत? 500 पर्यंत. काय अपेक्षित आहे? 550. कुठली व्हरायटी? अथर्व. किती लागवड आहे? कुठलं गाव आहे? हिवरे तर्फे नारायणगाव. काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला काय सूचना वगैरे? काय नाही, कारभार आलबेल आहे. धन्यवाद. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 6 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 25,000 क्रेटची झालेली आहे. वाहनं लावताना मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांची धावपळ होताना आपल्याला पाहायला मिळतो. बाजारभाव सरासरी 400 रुपयापासून तर 500 550 रुपयाचा बाजारभाव आहे. एखाद-दोन वकील 600 रुपयांनी देखील जातात. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा, जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुटुमिमी होणार नाही. आणि व्यापारी बांधवांनो, तुम्हाला देखील विनंती आहे, उन्हाळा अतिशय कडक आहे. शेतकरी खूप काबाड कष्ट करून टोमॅटो पिकवत असतो. तुम्ही टोमॅटोला चांगला बाजारभाव द्या, योग्य मूल्यांकन करा. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना एखादी काही कंप्लेंट करायची असेल तर मार्केट कमिटीने टोल फ्री नंबर द्यावा अशा प्रकारची सूचना शेतकऱ्यांची आहे. आता मार्केट कमिटी या संदर्भामध्ये काय निर्णय घेते? टोल फ्री नंबर दिल्यावर शेतकरी वारंवार फोन करतील का? बाजूलाच मार्केट कमिटीचे कार्यालय आहे, तिथे जाऊन तक्रार करता येऊ शकते. परंतु टोल फ्री नंबर दिल्यानंतर तात्काळ फोन करता येऊ शकतो. शेतकऱ्यांची ही सूचना अतिशय योग्य आहे. सभापती संजयराव काळे, आपण योग्य दखल घ्या. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला योग्य बाजारभाव, व्यापाऱ्यांकडून पैसे वेळेवर मिळतात. त्यामुळे नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयडॉल ठरत आहे. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, नारायण. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.